पहा आता सरळ काय ते सुटत नाही, त्यासाठी त्याला थोडस वेगळं थिंकिंग ॲबिलिटी पाहिजे. काय सांगितले पहा, पिंटू टेक्स 6 days more than those of the निशू टू कम्प्लीट द सर्टन वर्क. ओके, काहीतरी काम करायचंय त्यांना आणि ते काम करण्यासाठी बघा काय सांगतात, पिंटू टेक्स 6 days मोर. पिंटू आळशी आहे थोडासा. पिंटू कसा आहे, थोडासा आळशी आहे, त्याला 6 दिवस जास्त लागतात. त्याला 6 दिवस जास्त लागतात कोणापेक्षा, निशूपेक्षा. कोणापेक्षा, निशूपेक्षा. पण निशूला किती दिवस लागतात हे माहित नाहीये. समजा निशूला 10 दिवस लागले, तर पिंटूला किती दिवस लागतील मग, 16 दिवस लागतील, कारण त्याला 6 दिवस जास्त लागतात ते, बरोबर आहे. किंवा ह्याला जर आपण घेतलं की बाबा हिला 5 दिवस, निशूला 5 दिवस लागतात ते, तर ह्यांना किती लागतील, 6 आणि 5 11 दिवस लागतील. पण निशूलाच किती दिवस लागतात हे माहिती, एखादं काम पूर्ण करण्यासाठी निशूला किती दिवस लागतात हे माहिती नाहीये, त्यामुळे निशूला किती दिवस लागतात, X दिवस लागतात. तर मग पिंटूला किती लागतील, यस, X+6 days लागतील. क्लिअर एवढं, ओके. आता आपण काय करूयात, हे जे काम आहे ना काम, तर ते काम आपण घेऊयात पिझ्झा खायचं काम आहे. कसलं काम आहे ते, पिझ्झा खायचं, काहीतरी काम असेल, व्हॉट एव्हर इट इज. ओके, पण आपण घेऊयात की त्यांना पिझ्झा खायचं काम आहे. मोठा पिझ्झा आहे तो, आणि तो जो पिझ्झा आहे ना तो काहीतरी दिवसामध्ये संपवायचा. काहीतरी दिवसामध्ये काहीतरी दिवसांमध्ये तो जो पिझ्झा आहे तर तो संपवायचा आहे. समजा निशूचं एक्झाम्पल घेऊयात आपण. निशूला हा पिझ्झा पूर्ण खाऊन टाकण्यासाठी, म्हणजे एक काम आहे, त्या कामाचे मी 4 तुकडे केले. कामाचे काय केलेले आहेत मी, 4 तुकडे केले आहेत. म्हणजे बाबा समजा ही भिंत बांधायची, असं एक काम घेऊयात आपण. तर आपण काय करणार, पहिल्यांदा 3-4 फूट पहिल्या दिवसामध्ये बांधणार, नंतर 3 फूट परत दुसऱ्या दिवसामध्ये, परत 3 फूट तिसऱ्या दिवसामध्ये, आणि राहिलेला काय 1-2 फूट ते परत चौथ्या दिवसामध्ये. म्हणजे आपण काय करणार, त्या कामाचे असे तुकडे करणार आहेत. आपण त्याचे काय केले, 4 समान तुकडे केले. आता समजा निशूने 4 दिवसामध्ये काम पूर्ण होते असं आपण मानूयात. आपल्याला माहिती की माहित नाही किती दिवसामध्ये पूर्ण होते, पण आपल्याला समजण्यासाठी बाबा 4 दिवसामध्ये पूर्ण होते काम, म्हणजे X दिवस आपण त्या ठिकाणी घेतलेले. समजा निशूने हे जे पिझ्झा खायचं काम आहे ना, तिने काय केलं माहितीये का, एका दिवसात एवढं काम पूर्ण केलं. एवढं काम, एवढा पिझ्झा तिने खाऊन टाकला. मग मॅथ्सच्या लँग्वेजमध्ये हे जे काम आहे, हे काम किती पूर्ण झालं हे कसं लिहिणार बरं, चौथीमध्ये शिकलाय तुम्ही. हे काम कसं लिहिणार की बाबा 4 तुकडे होते, 4 पैकी 1 तुकडा गेला तुमचा, म्हणजे 1 तुकडा झाला. 1/4 कसं लिहिणार आपण, 1/4 असं लिहिणार. मग आता निशूला आहे ना किती दिवस लागतात हे काय माहिती नाहीये. तसं तिने पण एका दिवसामध्ये काहीतरी काम पूर्ण केलेलं असेल. तिला किती दिवस, आपल्या पिझ्झामध्ये किती दिवस लागतात, 4 दिवस लागतात. पण तिचं काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात, X दिवस लागतात. मग एका दिवसामध्ये किती काम पूर्ण होणार आहे, एवढं काम पूर्ण होणार आहे. मग मॅथच्या लँग्वेजमध्ये त्याला कसं लिहितात, 1/x एवढं काम तिचं एका दिवसामध्ये पूर्ण होईल. 1/x एवढं काम तिचं एका दिवसामध्ये पूर्ण होईल. तसंच पिंटूच्या बाबतीत मग काय, पिंटूला 6 दिवस तर एक्स्ट्रा लागतात ना, पिंटूला 6 दिवस एक्स्ट्रा लागतात, म्हणजे हे X तर आहे त्याचे +6. मग ह्या ठिकाणी जे काय उत्तर येईल तुमचं, मग त्याचं जर एका दिवसामध्ये किती काम पूर्ण होणार तर त्याला पण कसं लिहिणार आपण, 1/x+6 एवढं काम त्याचं पूर्ण होणार आहे. ओके, पुढे काय सांगतात, इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन द 4 days. बघा, जर त्या दोघांनी मिळून काम करायचं ठरवलं, म्हणजे पिंटू आला आणि ह्या ठिकाणी निशू आली, या दोघांनी मिळून, त्यामुळे ह्या ठिकाणी आपण ऍडिशनचं साइन दिलं. ह्या दोघांनी मिळून जर काम करायचं ठरवलं तर ते जे काम आहे ते किती दिवसामध्ये पूर्ण होणार आहे, 4 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. मग ह्या 4 दिवसामध्ये त्यांनी बघा, 4 समजा दोघांनी मिळून काम आता दोघांनी मिळून पिझ्झा खायचं काम ठरवलं, दोघं मिळून पिझ्झा खाणार आहेत. मग ते एका दिवसामध्ये एवढा पार्ट पूर्ण करणार आहेत, बरोबर का, एवढा पार्ट ते पूर्ण करणार आहेत. मग एका दिवसामध्ये त्यांचं काम किती झालं, तर 1/4 एवढं काम त्यांचं पूर्ण झालं. बघा, हे निशूने एका दिवसात केलेलं काम, निशूने एका दिवसात केलेलं काम अधिक पिंटूने एका दिवसात केलेलं काम, बरोबर दोघांनी मिळून एका दिवसात एवढं काम पूर्ण केलेलं आहे. 4 दिवसात काम पूर्ण होतंय, 4 दिवसात काम पूर्ण होतंय, पण 4 पैकी 1 भाग त्यांचा झालेला आहे, म्हणजे हे मॅथच्या लँग्वेजमध्ये आपण लिहितो 1/4. हे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आणि नंतर ह्याला सोडवायचं. मग आपण कन्सिडर करूया, लेट निशू टेक्स X days टू कम्प्लीट द सर्टन वर्क. लेट या ठिकाणी लिहूयात आपण,
समजा लेट कोणे निशू निशू टेक्स x days to complete certain work. काहीतरी काम आहे, ते काम पूर्ण करण्यासाठी निशूला किती दिवस लागतात? ते x दिवस लागतात. निशूला x दिवस लागतात. मग पिंटूला किती लागतील? यस, देअरफॉर पिंटू टेक्स x प्लस 6 डेज, कारण की पिंटूला 6 दिवस एक्स्ट्रा लागतात, 6 दिवस जास्त लागतात. So पिंटू टेक्स x plus 6 days to complete the same work. तेच काम पूर्ण करण्यासाठी पिंटूला 6 दिवस जास्त लागतात. ओके, मग फ्रॉम गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार एका दिवसात पिंटूने केलेलं काम 1/x प्लस 6 प्लस एका दिवसात निशूने केलेलं काम 1/x, आणि ह्या दोघांनी मिळून जर काम पूर्ण केलं तर ते काम 4 दिवसामध्ये पूर्ण होतंय. मग 4 दिवसातला एक दिवस म्हणजे 1/4, त्याला आपण असं लिहिणार आहोत. ठीक आहे, इकडचं मी क्लीन करतो. चला मग आता ह्याला सॉल्व्ह करूयात आपण. हे झालं, इथपर्यंत चॅलेंज असतं. तिथून पुढे सोडवायचं म्हणलं की सिंपल जातं आपल्याला. आता काय करूयात, ह्या x ने ह्या 1 ला मल्टिप्लाय करूयात, x प्लस 6 ने ह्या 1 ला मल्टिप्लाय करूयात, आणि ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय असतं. x ने 1 ला मल्टिप्लाय केलं, आन्सर आलं x. x प्लस 6 ने 1 ला मल्टिप्लाय केलं x प्लस 6, आणि खाली x ने x ला मल्टिप्लाय केलं x चा स्क्वेअर, प्लस x ने 6 ला मल्टिप्लाय केलं 6x इज इक्वल टू 1/4. ठीक आहे, x आणि x 2x प्लस 6, खाली आहे तुमचा x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1/4. परत क्रॉस मल्टिप्लाय करूयात, याने याला, ह्या 4 ने याला मल्टिप्लाय करूयात. या बाजूला लिहूयात आपण. ओके, काय होईल पहा, 4 ब्रॅकेटमध्ये 4 ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 6 इज इक्वल टू, या 1 ने x स्क्वेअर प्लस 6x ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तेच आन्सर येणार आहे, x स्क्वेअर प्लस 6x. ओके, 4 ने 2x ला मल्टिप्लाय केलं 8x, 4 6 24 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 6x. या दोघांना पलीकडे पाठवूयात. x स्क्वेअर जसाच्या तसा आहे, प्लस 6x जशीच्या तशी ठेवतो मी. हा 8x प्लस आहे, इकडे गेल्याच्या नंतर मायनस 8x. हा 24 प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस 24 इज इक्वल टू 0. पुढे ह्या दोघांचं काय होईल, 6x मायनस 8x, 6x मायनस 8x मायनस होईल. सो x स्क्वेअर मायनस 8x मधून 6x गेले, 2x मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. काय बनलं आपलं, हे एक क्वाड्रेटिक इक्वेशन बनलं. याला आता आपल्याला सॉल्व्ह करायचं. इथं 1 आहे, इथं 24 आहे. 24 1 चा 24 कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतात ते बघायचे, ज्यांची प्लस किंवा मायनस करून आन्सर आलं पाहिजे तुमचं -2. मग काय मिळालं, यस, काय मिळते पेर आपल्याला, साइन चौक 24 बरोबर, 6 4 चा 24. त्या ठिकाणी मायनस आहे, हे साइन कोणाला द्यायचं भक्ती, हे साइन कोणाला द्यायचं, 6 ला, मोठ्या नंबरला द्यायचं बरोबर. याला द्यावं लागेल आपल्याला प्लस. खाली येते तुम्हाला आता ब्रेक करायला, खाली तुम्ही करणार आणि मला सांगणार आहात की x ची व्हॅल्यू किती येते. तुम्ही याला सॉल्व्ह केलं आणि तुमचं आन्सर आलं x इज इक्वल टू 6 अँड x इज इक्वल टू -4. बट डेज कॅनॉट बी निगेटिव्ह. खाली लिहा, बट days cannot be negative. Therefore,
x is not acceptable of -4. x is not is equals to -4. Therefore, मग निशू पहिलं वाक्य पुन्हा लिहायचं. Therefore, Nishu takes how many days? 6 days. So Nishu takes 6 days to complete the certain work. तेच वरचंच सेंटेन्स तुम्हाला खाली कॉपी करायचंय ऍज इट इज. तेच वाक्य लिहायचं असतं प्रत्येक वेळेला. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आपल्याला. हेच हे जे आहे तर हेच तुम्हाला खाली दोन्ही सेंटेन्स लिहायचे. लिहून टाकायचे डायरेक्ट दोन्ही पण सेंटेन्सेस. इथं काय लिहिणार? निशू टेक्स 6 डेज. त्याच्याऐवजी किती डेज लागतात त्यांना? या ठिकाणी एक्सच्या ऐवजी 6 डेज. ओके, 6 दिवस निशूला लागतात. मग निशूला जर 6 दिवस लागत असतील तर पिंटूला किती दिवस लागतील? 12 दिवस लागतील. 12 डेज. बरोबर. इथं x प्लस 6 that is 6 plus 6 is equals to 12 days to complete the same work. तेच काम पूर्ण करण्यासाठी पिंटूला 12 दिवस लागतील.